Hello friends, me Bhakti Nitin Ratnaparkhi from Kautekar High School. Today we are going to learn 3.2 The Fall of Troy Part 2. बघूया पेज नंबर 72 Part 2. At last Troy was taken not by force but by a trick. म्हणजे ॲट लास्ट म्हणजे अखेरीस सरतेशेवटी ग्रीकांकडून ट्रॉय शक्तीने नव्हे, फोर्स म्हणजे काय, शक्तीने नव्हे पण युक्तीने घेतले गेले. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू टॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. म्हणजे तो कोण होता तर तो कावेबाज ओडिसियस होता. इथे एक शब्द दिलाय कनिंग ह्याचा अर्थ कावेबाज. ओडिसियस होता ज्यांनी विजय मिळवण्यासाठी विचार करून एक योजना तयार केली, प्लॅन तयार केला. कशासाठी तर ट्रॉय मिळवण्यासाठी, ट्रॉयवर विजय मिळवण्यासाठी, ऑब्टेन द ट्रॉय विक्ट्री. Then second paragraph, let us build a great wooden horse, he said, big enough to hold men inside, and let some of our best fighters hide in the horse. म्हणजे त्याने सांगितलं की एक प्रचंड असा मोठा लाकडी घोडा बांधूयात. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स म्हणजे लाकडी घोडा बांधूयात. ही सेड, बिग इनफ, एवढा मोठा की ज्याच्यामध्ये माणसे मावू शकतील आणि आपले जे उत्तम लढवय्ये आहेत, काय म्हटलेलं आहे, बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स, म्हणजे उत्तम जे लढवय्ये आहेत, शूर आहेत, जे ते त्या घोड्यामध्ये लपून बसतील. आणि मग देन लेट अस बर्न टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. आणि मग काय करूयात, आपण आपले तंबू जाळून टाकू आणि आपल्या जहाजात बसून निघून जाण्याची आपण बतावणी करू किंवा बहाणा करू. प्रिटेंड म्हणजे असं भासवूयात की आपण निघून गेलो आहोत ग्रीकला परत, अशा पद्धतीनं. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आणि मग जहाजातून निघून दूर जाण्याऐवजी रात्री आपण परत येऊयात. रिटर्न इन द नाईट, रात्री आपण परत येऊयात. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप, जेव्हा हे ट्रोजन झोपलेले असतील तेव्हा वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल, आपण या शहरावर हल्ला करू आणि त्यांना जाळून टाकू, मारून टाकू. अटॅक द सिटी म्हणजे शहरावर हल्ला करूयात. आता तिसरा पॅराग्राफ बघूयात आपण. नंतर द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाईस ऑफ वाईज ओडिसियस. आणि मग या सुज्ञ, वाईज म्हटलं की नाही, सुज्ञ, चतुर, चलाख अशा ओडिसियसचा सल्ला ग्रीक नेत्यांनी, लीडर्स म्हटलेला आहे, तर ग्रीक नेत्यांनी पाळण्याचे ठरवले किंवा ओबे करायचे ठरवले. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ अ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. आणि म्हणून त्याप्रमाणे एका कुशल अशा इंजिनियरकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला. अँड द ग्रेटेस्ट heroes, Menelaus, Odysseus himself and others entered in it. The last man to go in being the architect himself who knew the secret of opening and shutting the entrance. आणि सर्वात महान लढवय्या कोण होता, मेनेलॉस आणि स्वतः ओडिसियस. हे दोन ग्रीकांचे चांगले लढवय्ये होते, शूरवीर असे होते. आणि इतर काही जणांनी त्या घोड्यामध्ये प्रवेश केला, जे काही अजून लढवय्ये होते ते. आणि सर्वात शेवटी ॲट लास्ट घोड्याचे प्रवेशद्वार किंवा घोड्याचा जे दरवाजा होता उघडण्याचा आणि बंद करण्याचा, ज्याला सिक्रेट माहिती होतं, तो घोड्याचा शिल्पकार त्याच्यामध्ये उतरला. आर्किटेक्ट हिमसेल्फ म्हटलेला आहे आणि तो स्वतः घोड्याचा शिल्पकार तोही उतरला. द इव्हनिंग द ग्रीक बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. आणि त्याच संध्याकाळी रात्री ग्रीकांनी काय केलं, आपले तंबू जाळून टाकले आणि आपल्या जहाजातून ते निघून गेले, पण ते फार दूर गेले नाहीत. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यूड द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि फक्त एकच माणूस जो ट्रोजन लोकांना, जो घोडा त्यांच्या नगरात ओढून नेण्याचं किंवा पटवण्यासाठी, परस्यूड म्हटलेलं आहे, पटवण्यासाठी मागे राहिला, की असं भासवायचं आहे ना आपण, आम्ही निघून गेलेलो आहोत म्हणून. तर ते पटवण्यासाठी, ते समजून सांगण्यासाठी एक माणूस मागे राहिला. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप अँड एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. दुसऱ्या दिवशी ट्रोजन गेली 10 वर्षे जे काम करत होते त्याचप्रमाणे नगराबाहेर जाऊन युद्ध करण्याच्या अपेक्षेने उठले. व्हॉट डिलाइट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सी शोर आउटसाईड द वॉल्स. आणि नगराच्या भिंती पलीकडे जी तटबंदी होती त्या पलीकडे समुद्रकिनारा पाहून त्यांना केवढा मोठा आनंद झाला. आणि ॲट द सेम टाइम्स दे वेर सरप्राईज्ड, त्यांना आश्चर्यचकित पण झाले. ते कशासाठी,
इट सीम्ड दॅट द लॉंग सेज वॉज ओव्हर ॲट लास्ट. अखेर तो दीर्घकालीन असा वेढा एकदाचा उठला होता आणि म्हणून त्यांना आश्चर्यही वाटत होतं आणि आनंदही वाटत होतं. की आश्चर्य का वाटत होतं की रातोरात हा वेढा उठला कसा, आणि आनंद कशासाठी, तर ग्रीक लोक अखेरीस निघून गेले. तंबू तर जळलेले दिसत आहेत आणि सगळेजण निघून गेलेले दिसत आहेत आणि म्हणून ते ओव्हरजॉईड झाले होते. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. सगळे तंबू पण जळून गेले होते. द शोर वॉज डेझर्टेड. अगदी किनारा सामसूम झाला होता. डेझर्टेड म्हणजे काय, सामसूम झाला होता, कुणीही आता तिथं नव्हतं. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. सगळी ग्रीकांची जहाजं होती ती निघून गेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ बघूयात आपण. नेक्स्ट पॅरेग्राफ. इट्स पीस ॲट लास्ट. चला शेवटी शांतता झाली. दे क्राईड अँड ओपनड वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन द लार्ज नंबर्स. आणि मग काय झालं, चला सगळ्यात म्हणजे सरते शेवटी शांतता झाली आणि ते सर्वजण ओरडले आणि त्यांनी भिंतीची दारे सताड उघडली. लार्ज नंबर ऑन द प्लेन अँड opened wide their gates and came out in the large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. आणि सताड त्यांनी भिंतीचे दरवाजे उघडले आणि मोठ्या संख्येने किंवा थव्या थव्याने मैदानात उतरले. जिथे वाटेल तेथे जाण्यासाठी ते आता पुन्हा मुक्त झाले होते. दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. आणि हे सगळं आनंद किंवा जल्लोष व्यक्त करत असताना आणि मग त्यांनी त्या वाळवंटामध्ये तो अजस्त्र लाकडी असा घोडा पाहिला. दे गॅदर्ड राऊंड इन द ॲस्टॉनिशमेंट. आणि मग ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याभोवती गोळा झाले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि आश्चर्यचकित होऊन त्या लाकडी घोड्याजवळ गोळा झाले, कारण खरोखरीच त्यांनी एक अचंबित करणारी, ॲस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यकारक अशी एक कलाकृती पाहिली होती. वंडरफुल पीस ऑफ वर्क, आश्चर्यकारक अशी कलाकृती पाहिली होती. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. आणि मग हा घोडा एवढा मोठा अजस्त्र असा कसा तयार केला असेल आणि तो ग्रीकांनी मागे का ठेवला असेल, याचे आश्चर्य ते व्यक्त करीत होते. तोच त्यांना त्या घोड्याखाली हात बांधलेला, टुगेदर लाईंग अंडरले, ग्रीक विथ हँड्स टाईड म्हटलेलं आहे, हात बांधलेल्या अवस्थेमध्ये एक गृहस्थ किंवा एक ग्रीक दिसला. वेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आऊट. जेव्हा त्या ट्रोजन्सनी त्याला ओढून बाहेर काढलं तेव्हा द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटेंड. आपण खूप घाबरलेलो आहोत असं त्यांनी भासवलं. प्रिटेंडेड म्हणजे काय, भासवलं त्यांनी. When he was commanded to tell them why the Greeks had gone and why they had left his horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. आणि मग ट्रोजन्सने त्यांना बाहेर ओढून काढलं तेव्हा आपण अतिशय घाबरलेलो आहोत असेच त्यांनी भासवलं. जेव्हा लोकांनी त्याला ग्रीक का निघून गेले आणि हा घोडा त्यांनी मागे का ठेवला हे सांगण्यासाठी फरमावले किंवा ऑर्डर दिली किंवा त्याला फोर्स केलं, तेव्हा त्याने घाबरून गेल्याचे दाखवत त्याने काही सांगायला नकार दिला. रिफ्युज्ड टू स्पीक म्हटलेलं आहे, काहीही सांगायला त्यांनी नकार दिला. व्हेन ॲट लास्ट दे थ्रेटन्ड टू किल हिम ही स्पोक अँड टोल्ड देम धिस फॉल्स टेल. आणि मग शेवटी त्याला त्या ट्रोजन्सनी ठार मारायची जेव्हा धमकी दिली तेव्हा तो बोलायला लागला आणि त्यांनी एक खोटी अशी कथा सांगितली. ती बघूयात पुढे. द ग्रीक आर टायर्ड ऑफ लाँग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, ही सेड. त्यांनी मग सांगायला सुरुवात केली ती खोटी कथा. कशी, तर ग्रीक्स जे होते ते खूप कंटाळले होते युद्धाला. दीर्घ युद्ध झालं होतं, ते लॉंग असं वॉर झालं होतं आणि ते दीर्घ युद्धाने ते थकून गेले होते, कंटाळून गेले होते आणि म्हणून जहाजात बसून ते निघून गेले असं त्यांनी सांगितलं. बट दे आर अफ्रेड ऑफ लाँग व्हॉयेज होम टू अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज ॲन ऑफरिंग टू द गॉड ऑफ सी. बघा एक कथा कशी रचली आहे त्यांनी. पण मायभूमीपर्यंतच्या लांब लचक प्रवासालाही ते घाबरत होते. म्हणजे जिथं ग्रीकांची जी मायभूमी होती तिथं जाण्यासाठी तो प्रवास खूप लांबचा असा जर्नी होता आणि तिथं जायला पण ते घाबरत होते. आणि म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि समुद्र देवतेला अर्पण करून तो इथे ठेवलेला आहे. ऑफरिंग म्हणजे अर्पण केलेलं आहे टू द गॉड ऑफ अ सी.
दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी, आणि ते मला पण मारणार होते. अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड, बट आय एस्केप्ड अँड हिड फ्रॉम दॅम. बघा, ते मला पण मारून टाकणार होते, समुद्रदेवाला मला पण बळी देणार होते, पण मी निसटलो आणि त्यांच्यापासून लपून बसलो. टू हाईडचा पास्ट टेन्स आहे, हिड फ्रॉम दॅम, एस्केप्ड. नेक्स्ट पॅरेग्राफ. बट व्हाय डिड द ग्रीक्स मेड सच अ ह्यूज हॉर्स. मग ट्रोजन्सना बरेच प्रश्न पडले की ग्रीकांनी एवढा का मोठा घोडा बनवला. छोटा बनवला असता ना लाकडी घोडा, आणि अर्पण करून निघून गेले असते. सम ऑफ ट्रोजन्स आस्क्ड अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय. आणि मग तो कावेबाज होता ना भयंकर, तो मागे राहिलेला जो होता तो म्हणाला, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी, then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. बघा किती छान बनवली त्यांनी गोष्ट. काही ट्रोजन्स लोकांनी जेव्हा विचारलं की हा एवढा मोठा घोडा का बनवला, तर त्यांनी उत्तर दिलं त्या ग्रीकांना की जर त्यांनी दान देण्यासाठी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही ती तुमच्या शहरात नेली असती. मग दैव तुम्हा ट्रोजन्सच्या बाजूला फिरलं असतं, ग्रीकांच्या नाही. आणि म्हणून दॅट इज व्हाय, आणि म्हणून दे मेड इट टू बिग अँड टू गो इनसाइड युअर गेट्स. बघा, आणि म्हणून तुमच्या दरवाजातून आत जाऊ शकणार नाही एवढा मोठा घोडा त्यांनी तयार केला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. आणि मग ट्रोजन्सना हे ऐकल्यावर खूप आनंद झाला. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड. चला, ग्रीक तर गेले, आता यापुढं अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. यापुढे या भिंतींची पण गरज नाही भासणार आहे. लेट्स मेक अ होल इन वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. चला, या भिंतीला आता छिद्र पाडूया आणि घोडा आत ओढून नेऊया. देअर वाईज प्रिस्ट म्हणजे त्यांचे जे ट्रोजन्सचे धर्मगुरू होते ते. देअर वाईज प्रिस्ट वॉर्नड देम नॉट टू डू सो. हे असं करू नका, कृपा करून हा घोडा आत नेऊ नकात आणि आपल्या तटबंदीच्या भिंती त्याच्यामध्ये छिद्र पाडू नकात, असं ते धर्मगुरू सांगत होते. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन्स अस, ही सेड. अशी काही ग्रीकांची सुद्धा ट्रिक असू शकते, युक्ती असू शकते की ट्रोजन्सना नेस्तनाबूत करतील, पराभूत करतील, रुईन करतील, आपल्याला नष्ट करतील, धुळीस मिळवतील. अशा काही ट्रिक्स असतील याच्या मागे. प्लीज तुम्ही हा घोडा आत नेऊ नकात. यू विल ब्रिंग डिझास्टर्स ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. आणि हे जर भिंती जर पाडल्यात तर शहरावर मोठं संकट तुम्ही आणू शकाल. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. परंतु ट्रोजन्सना इतका आनंद झाला होता, एवढे उत्साहित झाले होते, एक्सायटेड झाले होते की त्यांनी प्रिस्टच्या बोलण्याकडे काही लक्ष दिले नाही. आणि दे ब्रोक डाऊन द पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. घोडा आत ओढून नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या या भक्कम अशा भिंतींचा काही भाग तोडूनच काढला शेवटी. All that day, the Trojans feasted and drank and celebrated. ज्या दिवशी त्यांनी त्या भिंतीला छिद्र पाडलं त्या दिवशी ट्रोजन्स लोकांनी मेजवानी करून दारू पिऊन समारंभ साजरा केला की येस, ग्रीक्स मात्र परत गेले तर वी शुड सेलिब्रेट इट. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. समारंभानंतर किंवा त्यांचा जो काही जल्लोष होता सेलिब्रेशन नंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि गाढ झोपी गेले. स्लेप्ट साऊंडली म्हटलेलं इथं, तर गाढ झोपी गेले. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु त्या आनंदाच्या पाठोपाठ भय आणि मृत्यूची रात्र आलीच होती. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ती जी ग्रीक जहाजं होती ती फार काही दूर गेलेली नव्हती. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अॅन आयलँड दे हॅड लोअर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. आणि मग एका बेटामागं ती झाकली गेल्यावर, म्हणजे त्यांची जहाजं झाकली गेल्यावर त्यांनी जहाजाची शिडे उतरवली, नांगर टाकले आणि रात्रीची वाट पाहत राहिले. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक अँड द लीडिंग शिप विच वॉज Agamemnon's bore a red light high its mast. म्हणजे अंधार पडल्यानंतर काय झालं, शिडं उतरवली त्यांनी. अंधार पडल्यावर जहाजांचा तांडा परत फिरला आणि ॲगॅमेमनॉनचं जहाज जे होतं ते सर्वात पुढं होतं. त्याच्या डोक्यावर किंवा त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ अ फ्लीट. आणि तो जो ग्रीक जो आतमध्ये होता, ट्रोजन्सच्या ताब्यामध्ये होता, त्याला जेव्हा तांडा परत फिरल्याचं
त्याच्यावर लक्षच ठेवून होता तो. तांडा परत फिरल्यावर लक्ष ठेवून असलेला तो ग्रीक लाकडी घोड्याखाली तो सरपटत गेला. फ्लीट क्रेप्ट सरपटत, क्रेप्ट म्हणजे काय, सरपटत गेला टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. आणि त्यांनी काय केलं, लाकडी घोड्याखाली सरपटत गेला आणि त्यांनी काय केलं, घोड्यातल्या आतल्या लोकांना सिग्नल दिला. द साईड ऑफ द हॉर्स ओपनड, एक साईड जी ओपन ठेवायची होती ती ओपन झाली. द ग्रीक्स क्लाइम्ड आउट अँड ओपनड द गेट्स. आणि ग्रीकांनी काय केलं, बाहेर उड्या टाकल्या आणि काय केलं, दरवाजे उघडले, जे बंद केले होते रात्री ते उघडले. आणि मग काय केलं, द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आणि संपूर्ण ग्रीक पलटणीने झोपलेल्या शहरात प्रवेश केला. एंटर्ड द सिटी. इमिजिएटली द ग्रीक्स. आणि मग पेज नंबर 74 बघा. इमिजिएटली सेट फायर टू द हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि ग्रीकांनी ताबडतोब ती घरे, त्यांचे जे काही टॉवर्स होते, मनोरे आणि राजवाडे यांना आगी लावून आणि ट्रोजन्स लोकांना मारून टाकायला आरंभ केला किंवा सुरुवात केली. नेक्स्ट पॅराग्राफ. Troy was filled with the sight of leaping flames and sounds of shouting and the noise of weapons, the cries of weeping women. आणि मग ट्रॉय शहर त्या लपेटत्या ज्वाळांनी आणि आरड्याओरड्यांनी, शस्त्रास्त्राच्या आवाजांनी आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाळ्यांनी भरून गेले. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स. आणि मग झोपलेले किंवा ते समारंभ साजरा करून, सेलिब्रेशन करून ट्रोजन्स लोक अंथरुणातून बाहेर आले आणि ते भयचकित होऊन गेले. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग म्हणजे बाहेर आले, आउट ऑफ देअर बेड्स. स्प्रँग म्हणजे ॲक्च्युली पसरले, स्प्रँग. तर ते स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स, बाहेर आले. बट दे वेअर टेकन बाय द सरप्राईज, भयचकित होऊन गेले, कारण देअर एनिमीज वेअर राईट इनसाईड देअर वॉल्स. त्यांचे शत्रू म्हणजे ग्रीक खुद्द भिंतीच्या आतमध्ये आले होते. म्हणजे हे कसं शक्य आहे असं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. Their enemies were right inside their walls and many of the Trojans were killed before they could put on their armor and size their weapons. आणि मग कितीतरी ट्रोजन्स आपली हे म्हटलेले आर्मर म्हणजे चिलखते घालून शस्त्रे हाती पकडण्याच्या आतच मारले गेले. वेपन्स टू साईज वेपन्स म्हणजे शस्त्र हातात धरण्याच्या आतच मारले गेले. अ ब्राईट लाईट लिट अप. आता ज्वाळा पसरल्या होत्या, आग लावली होती त्यांनी, त्यामुळं असं म्हटलेलं आहे की अ ब्राईट लाईट लिट अप. अक्षरशः ट्रोजन किंवा ट्रॉय हे शहर उजळून निघालं होतं. द नाईट स्काय ॲज पॅलेसेस अँड द हाऊसेस. राजवाडे, देवळे, मनोरे, घरे ज्वाळांनी वेढले होते, त्यामुळं रात्रीचे आकाश असं उजळून निघालं किंवा भगभगत्या असं प्रकाशांनी उजळून निघालं. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड. ट्रोजन्सना जेवढं शक्य होतं तेवढं ते लढले खरे, पण व्यर्थ. इन व्हेन म्हटलेलं आहे. बट इट वॉज ऑल इन व्हेन, पण व्यर्थ. ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव्ह सन्स. हा जो प्रियम नावाचा जो राजा होता तो सर्व मुलांसह, शूर मुलं त्यांनी म्हटलेलं आहे की नाही, ऑल हिज ब्रेव्ह सन्स, ते शूर मुलांसह लढला, पण उपयोग झाला नाही, तो मारला गेला. Old king, Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. हेक्टरची पत्नी, मागच्या पार्टमध्ये आपण हेक्टरचा उल्लेख ऐकलेला आहे. हेक्टरची पत्नी आणि त्याची वृद्ध आई आणि बहीण यांना काय केलं, कॉन्करर म्हणजे जेत्यांनी काय केलं, गुलाम बनवून त्यांच्याबरोबर नेलं. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. त्यांचे नशीब हेलनप्रमाणे बलवत्तर नव्हते असं म्हटलेलं आहे त्यांनी. का हेलनचं नशीब बलवत्तर होतं? कारण राजा मेनलॉस होता, तिला शोधण्यासाठी शहरभर धावत होता किंवा हुडकत होता तिला, तेव्हा ती त्याच्या राजवाड्यामध्ये सापडली आणि म्हणून लुकिंग फॉर हर फाउंड हर इन हर पॅलेस, त्याच्या राजवाड्यात सापडली. शी हंग हर हेड इन शेम अँड सॉरो ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड. आपल्या नवऱ्याला समोर पाहिल्यानंतर किंवा त्याला सामोरं जाताना शर्मेनं आणि दुःखानं तिची मान खाली गेली होती. हर व्हॉइस वॉज चोक्ड
विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. भावना अतिरेक झाला ना, भावना अतिरेकानं त्यांनी काय केलं, तिचा कंठ दाटून आला आणि ती बोलू शकत नव्हती तिच्या नवऱ्याबद्दल किंवा नवऱ्यासमोर किंवा नवऱ्याबरोबर. बट मेनेलॉस फॉरगेव हर, परंतु मेनेलॉसने तिला क्षमा केली अँड माफ केलं. अँड शी वेंट बॅक विथ हिम, त्याच्याबरोबर ती परत गेली. फॉर इट वॉज ओनली अफ्रेडॉट, म्हणजे तिच्या नवऱ्याबरोबर ती निघून गेली. आपण ह्या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत होतं, तर ॲफ्रोडाईट होती. तर हे कॅरेक्टरचं इथं कुठेही 2 पार्टमध्ये उल्लेख केलेला नव्हता. आत्ता शेवटी जे काही घडलं हे सगळं कुणामुळं पळून आली ती, हे कुणामुळं घडलं, तर ती ॲफ्रोडाईट होती, ती कारणीभूत होती. आणि सकाळ झाली तेव्हा when it was morning, nothing was left of the proud, rich city that had resisted attack for 10 years. बघा, आणि मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा 10 वर्ष त्या हल्ल्याला तोंड देणारी अशी ट्रॉय सिटी, जिचा अभिमान, वैभव यातलं काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला द फॉल ऑफ ट्रॉय याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही आपण आत्ता घेतलेले आहेत. तर याचा जो काही वर्कशॉप आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. बाय. आणि पुढचे व्हिडिओ मिळण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.